प्रसिद्धी, पैसा, मान सन्मान यांच्या मागे खळे कधी धावले नाहीत, धावतही नाहीत. संगीताच्या स्वप्नील धुंदीत ते सदैव मग्न असतात. सरळ साधा निर्व्याज स्वभाव, वृत्ती विनम्र. लक्ष्मीपूजन पहिल्यापासून हुकलं ते हुकलंच. कुणाबद्दल कटुता नाही, कृतज्ञता मात्र उदंड आहे. प्रसिद्धी लाभली, मान सन्मानही प्राप्त झाले, पण यशानं हा माणूस हुरडत नाही, अपयशानं खचत नाही, अंतरीचं प्रसन्न निर्लेपपण सोडत नाही. आजही मध्यरात्री हार्मोनियम घेऊन खळे सुरांच्या हिंदोळ्यावर झुलत राहतात. म्हणतात, हार्मोनियम हातात घेतली की बाकी सगळ्याचा विसर पडतो, उरतं केवळ संगीत. 12 सुरांची ही दुनिया मोठी अजब आहे. या 12 सुरांच्या दुनियेत किती विलक्षण स्वरशिल्प कोरली आहेत या किमया गारानं. सर्व सर्व विसरू दे, नको पुन्हा. सर्व सर्व विसरू दे, नको पुन्हा. येत जीव जडविणे, हाच होतसे गुन्हा. सर्व सर्व विसरू. या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या ह्यातला पुर्या धनाश्रीची पहिली ओळ, दुसरी ओळ मारव्यातमध्ये संपलेली. हा प्रकार साधा नव्हे. फिरा रे, त्या रा आणि रे मधला रा जो आहे तिथले भाग आणि रे, हा रे अंगावर येतो कसा, तर कोमल दैवत, कोमल ऋषभ याची आज घेऊन आलेला तो रे आपल्या अंगावर येतो आणि तो स्थिरावायच्या आत आपण असे शांत होतो. स्वररचना ही लोकांच्या तोंडी गेली तरच ती चांगली असते. या विधानाला धक्का देणारा हा माणूस आहे. या चिमण्यानं परत फिरारे गाण्याचं नोटेन लिहायला बसलो आम्ही. अंतरावर आलो. मला अंतऱ्याचं नोटेन पहिलं सुरुवात काय होतं याच्यासाठी खळे साहेबांकडून 2 मिनटं जरा 1 मिनटं हार्मोनियम देता का मला खळे साहेब, आणि ते नक्की कुठून सुरुवात होते हे माझ्यासारख्याला त्यावेळेला प्रश्न पडला होता. तर अशी म्हणजे एक बरं वाटतं की एवढ्या मोठ्या संगीतकाराच्या अशा तालमीतून पुढची गाणी मग सगळ्यांची सोपी वाटायला लागली.
साहल्या. एवढं सामर्थ्य असलेला हा संगीतकार पण चित्रपटाच्या दुनियेनं मात्र त्याला फारसं आपलंसं केलं नाही. खळेसुद्धा त्यात फार रमले नाहीत. मराठीत ही अवस्था, मग हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा ठाव कुठे लागणार? आधी चाल बांधायची आणि त्यानुसार शब्दरचना करून घ्यायची हे त्यांना कधी मानवलं नाही. त्याबद्दलही त्यांचा सूर नाराजीचा नाही, तक्रारीचा नाही. माझ्या प्रकृतीत ते बसत नाही एवढंच ते सांगतात. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेच्या व्यावहारिक चालीशी खळ्यांची सौम्य, शांत, भावपूर्ण चाल जुळली नाही हेच खरं. एकदा एक हिंदी चित्रपट निर्माता त्यांच्याकडे आला. एक आला होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं, हिंदी म्हणजे मायथॉलॉजिकल पिक्चर होतं ज्याची गाणी भरत व्यास लिहिणार होते. तर मला ते प्रोड्युसरने सांगितलं, अच्छा बोले अब खले साहब आप ट्यूने कब बना के लाएंगे. आता ट्यूने मैं नहीं कर सकता, मैंने लाइफ में जो किया नहीं, मैं कर ही नहीं सकता. पहली ट्यूने पहली बनती है, बाद में हमें जो चाहिए हम बोलते कि ये लिखो. मी आयुष्यात अद्यापपर्यंत कधी अगोदर चाल आणि शब्द, चाल लागते कशाला, शब्दाला लागते. डड 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 करून चाल होते काय. ते जे करतात त्यांचं खरोखर कौतुक आहे. मोठी माणसं ती, ते आपल्याला जमलं नाही. खळ्यांचा सूर हिंदी चित्रपटाशी जुळला नाही हे खरं, पण खळ्यांच्या सहवासात फुललेल्या एका कलाकाराच्या संगीताचा वेलू मात्र गगनावेरी चाललाय. अवघा 10 वर्षाचा असताना हा कलाकार खळ्यांकडे वीणा वाजवायला दाखल झाला. त्यांचं प्रेम त्याला लाभलं, मार्गदर्शन मिळालं. वादकाचा गायक झाला, गायकाचा संगीतकार झाला. भल्या भल्यांना श्वास रोखून बघत राहायला लावणारी कामगिरी हा प्रतिभाशाली तरुण कलाकार आज करतोय. दिल चाहता है, कल हो ना हो सारखे चित्रपट गाजवणारा शंकर एहसान लॉय या संगीतकार त्रिमूर्तींमधला कृतज्ञ, विनम्र, अष्टपैलू, ब्रेथलेस शंकर महादेवन. I'm very, very happy to be here. And I'm very nervous because I have done quite a few shows with Khale Kaka. But normally what used to happen, he used to be sitting here on the side. So, I can sing because I need not see him. Right now, he's sitting right in front of me and only I know what I'm going through. And to add to the tension, Padgaonkar ji is sitting next to him. So, if I make any mistakes, please excuse me. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी. काय तू मनात बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात. बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात. छेडिती पानात बीन थेंब पावसाचे, पावसाचे. हे
छेडिती पानात बीन थेंब पावसाचे ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे मन कावडा मन कावडा मन कावडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात तू गेलीस तोडून ती तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे फडफडणे पंख्याचे फडफडणे पंख्याचे शुभ्र उरे मागे सलते ती तडफडका कधी तुझ्या उरात बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात भेट आपुले स्मरशी भेट आपुले स्मरशी काय तू मनात बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात अजूनी अंबरात अजूनी